माहिती आहे त्यांना की त्यांचं जे भविष्य आहे महाराष्ट्रामध्ये ते संपूर्ण शून्य म्हणजे झिरो आहे. तर त्यासाठी त्यांच्यासाठी व्हॉट्सअप मेसेजेस शायनाजी तुमचा संदेश पोहोचलेला आहे. आता अविनाशजींना त्याच्यावरती काहीतरी बोलायचं आहे, पण त्यांचं उत्तर घेऊया. अविनाशजी अगदी थोडक्यात. मला फक्त हास्यास्पद असं वाटतं की फुटलेल्या पक्षांनी संघर्षाची व्याख्या जोडू नये. कायदा आणि सुव्यवस्था काय आहे की तुमच्या चॅनल त्यांना आता गेल्या 2-3 दिवसातले व्हिडिओ दाखवावेत की महिलांवरती काय अत्याचार चालू आहे. आणि जर इफ एव्हरीथिंग ऑल इज वेल देन वाय लेट मी टॉक शायनाजी, लेट मी टॉक, देन यू कॅन टॉक डेफिनेटली. सगळं ऑल इज वेल असेल ना तर जनरली कुठल्याही पक्षाचा पक्षप्रमुख लक्षात ठेवा किंवा पक्षाध्यक्ष किंवा त्यांचे जो कोणी असेल तो सतत उठून इथे काहीतरी घडल्यानंतर दिल्लीला किंवा दरेगावला जात नाही. पूर्ण आदराने तुम्हाला मी वाक्य सांगतोय. सन्माननीय बाळासाहेब होते किंवा सन्माननीय उद्धवजी असतील, हे मला तरी स्मरत नाही. मी जरी त्यांचा आम्ही वेगळ्या पक्षात जरी असलो तरी काही घडल्यानंतर सतत तिकडे गेलेत. आणि ती कारण प्रत्येकाला कळतं. इतके कोणी दूधखोरी लोक नसतात. आणि दुसरं असं आहे, कोणी खोटी परसेप्शन राखत नाहीये. कोणी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं आम्हाला कळतंय काय होतंय ते, परंतु लोकांना दिसतंय की तुम्ही कायदा सुव्यवस्था आहे असं कोट करतायत का. तर त्यांना परवाचं 3 वर्षाच्या बालिकेवर काय घडलं, ही कायदा आणि सुव्यवस्था आहे, हे चालू आहे. आता काय घडतंय, शेतकरी आत्महत्या करत नाहीयेत का, पुराणी वाट लागलेली नाहीये का, शेतकऱ्यांना सगळे पोचले, दिवाळीत पैसे पोचले सगळे. हे ऑन एअर ते बोलायला तयार आहेत की दिवाळीत सगळे पैसे शेतकऱ्यांना मिळाले. आणि दुसरं अविनाशजी नक्कीच हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. शेवटचं वाक्य सांगतो पूर्वीजी, ऑल इज वेल असेल ना तर माणूस सतत फ्लाईटनी दिल्लीला जात नाही. महाराष्ट्र हाच धागा घेऊन मी निरंजन डावखरेंकडे जाणार आहे. निरंजनजी, शायनाजी मी तुमच्याकडे येते. शायनाजी मी तुमच्याकडे पुन्हा येते, पण आता मला निरंजनजींकडे जायचं आहे. जनतांनी विश्वास पण दाखवलं ह्याच्यावरती. शायनाजी थोडं थांबूया. निरंजनजी मला असं विचारायचं आहे की सारखं दिल्लीला जाणं किंवा दरेगावात जाणं हे विधानसभेच्या निकालापासून सातत्याने महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तेव्हा सुद्धा एक देहबोली होती, नाराजीची एक छटा होती, आणि तीच देहबोली आता परतलेली आहे. अशा पद्धतीने सातत्याने कुठेतरी एक वितुष्ट किंवा दुराव्याचे संकेत जाणं सर्वसामान्यांना सुद्धा हे महायुतीच्या दृष्टीने तुम्हाला आत्ता घातक वाटत नाही? कारण निवडणुका अगदी तोंडावरती आहेत, महापालिकेच्या महत्वाच्या निवडणुका सुद्धा येतात. नाही, मुळात असं काहीही नाहीये. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही, त्यांच्यामध्ये आपसात कुठेतरी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही, त्याच्यामुळे लोकांसमोर आपण काय घेऊन जायचं हे ज्यावेळेस त्यांच्याकडे कुठलंही एक आपण म्हणतो तो एक कॉमन प्रोग्राम आहे तो नाही, तर त्यावेळेस काहीतरी आपण या सगळ्या गोष्टी की बाबा हे दरेगावला गेले, ते दिल्लीला गेले, याच्यावरनं काहीतरी आपण उगाच मोठा बाऊ करायचा. आणि मला वाटतं शिंदे साहेबांनी या बाबतीत अमित भाईंची ज्यांची मीटिंग झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही काही गल्लीतल्या गोष्टी दिल्लीपर्यंत घेऊन येत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांची जी चर्चा होती ती काय विषयावर होती हे आपल्याला माहित नाही, पण याच्यामध्ये एका राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांकडे निश्चितपणे काहीतरी विषय घेऊन राज्याच्या दृष्टिकोनाने चर्चा करू शकतात, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. निरंजनजी, पण त्यांचेच मंत्री असं म्हणालेत की भांड्याला भांडं लागत असतं. आज संजय शिरसाट असं म्हणालेले आहेत. याचा अर्थ भांड्याला भांडं लागतंय हे त्यांनी कुठेतरी मान्य केलंय. नाही, याच्यामध्ये त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय हे मला स्पष्ट माहीत नाही, पण मी असं समजतो की हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने ज्यावेळेस खाली कार्यकर्ता हा एक दुसऱ्याच्या बरोबर संघर्ष करतो, त्याच्यामुळे कदाचित कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज निर्माण होत असतील. पण राज्याचे आमचे नेते हे सक्षम आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जाण आहे. जसं मगाशी शायनाजींनी सांगितलं की ही महायुतीचं सरकार एका विचाराने बांधलेलं गेलेलं आहे आणि निश्चितपणे तो विचार आणि राज्याचा विकास हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टिकोनाने सगळे एकत्र काम करतात. किशोरीजी, तुम्हाला काहीतरी म्हणायचंय, प्लीज बोला. किशोरी ताई, मुळामध्ये शायनिंग एनसी तर खोटच बोलतायत. शायनिंग एनसी खोटच बोलतायत. आता डावखरे जे म्हणतायत त्यांना बाजू ओके, त्यांना सांभाळायचंय सगळ्यांनाच. मला एक सांगा, ज्यांनी झाडी डोंगर जे प्रसिद्ध आहेत, शहाजी बापू, त्यांचे इंटरव्ह्यू अनेक वेळा आपण आता पाहिलं. त्यांनी तर चक्क भाजपाबद्दल अतिशय वाईट विचार मांडले आणि तरी आपण म्हणायचं की सगळं आलबेल आहे. म्हणजे काना आणि भैरा
जे याला आपण म्हणतो कानानी बहिरा आहे हम्म. आणि दिसत असूनही लक्ष नाही द्यायचं, अशी अवस्था आहे का? म्हणजे तुम्ही महाराष्ट्राला काय नक्की काय समजावू पाहताय? आम्ही नाही म्हणत आहे, आम्हाला तुमच्याशी देणं घेणंच नाही, तुम्ही भांडा नाही तर कांडा, आमचा काही प्रॉब्लेम नाही. पण एवढं सगळं दिसत असून चायना एनसी सॉरी त्या सांगतायत की लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित आहे. अहो काल त्या 3 वर्षाच्या मुलीवर जे बलात्कार झालेत, एक मुलाला मारलं जात आहे, कुठला लॉ अँड ऑर्डर? आणि एवढं झाल्यानंतरही कुठूनही सूत उद्धवजींकडे कसं जाईल ह्याचे प्रयत्न करणारे तुम्ही लोक काय शिकवताय, काय महाराष्ट्राला सांगताय? खरं बोलूया, आम्ही कबूल करतोय की आम्हाला तुमच्यामधला भांड्याला भांड लागू दे, नाही तर मटक्याला मटकं लागून फुटू दे, आमचा काही संबंध नाही.